जुन्या दिव्यामध्ये शॅम्पूची पुडी टाकून तर पहा. दिवा जुना असो किंवा नवीन असो, यापूर्वी तुम्ही ही ट्रिक कधीच पाहिली नसेल. बरं, ही ट्रिक एवढी उपयोगी आहे ना, चुटकीसरशी कामं होणार आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही आहे जेव्हा तुम्ही नक्की पाहाल की आपण शॅम्पूची पुडी यामध्ये ओतून नंतर काय होणार आहे. तुमचे डोळे असे नुसते उघडे राहतील आणि तुमच्या डोळ्यांवरती तुमचा विश्वास बसणार नाही की तुम्ही नक्की काय पाहताय. खरं सांगते, ही ट्रिक एवढी कमाल आहे ना, यापूर्वी तुम्ही कुठंच पाहिली नसणार आहे आणि चुटकी वाजवून तुमची कामं होणार आहेत. इतकी ही महत्त्वाची आणि खूप उपयोगी अशी मी आज ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते. यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा जुना असो किंवा नवीन असो, कोणताही दिवा घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. बरं, या दिव्यामध्ये कोणत्याही कंपनीचा शॅम्पू आपल्याला घ्यायचा आहे. क्लिनिक प्लसच घ्या असं माझं म्हणणं नाही आहे. अगदी कोणत्याही कंपनीचा शॅम्पू इथे तुम्ही घेऊ शकता. दिव्यामध्ये शॅम्पू टाकल्यानंतरनं अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा फोडून घ्यायचा आहे. पहा, जर खाली हादरे बसत असतील तर खाली तुम्ही एक नॅपकिन घेऊ शकता आणि अशा पद्धतीने दिवा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. या दिव्याचे आपल्याला छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बारीक तुकडे करायचे कशासाठी? ही खूप उपयोगी अशी मी ट्रिक तुमच्यासोबत आज शेअर करते. वर्षानुवर्ष तुमच्या ही ट्रिक कामी येणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी संपूर्ण दिव्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली फरशीवरती ठेवून हा दिवा फोडून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये फोडून घेतलात तरी चालेल. आता आपण यामध्ये अगदी थोडंसं लिंबू घालून घेणार आहोत. पहा, लिंबू घालण्यापूर्वी आपण जे हे तयार करून घेतलेलं आहे ना, शॅम्पू आणि दिवा असा फोडून घेतलेला आहे, हे तुम्ही भरपूर प्रमाणात जरी दिवे असतील ना तुमचे, आता दिवाळी झाल्यानंतरनं बघा बऱ्याचदा हे दिवे तसेच राहणार आहेत. आपण फेकून देतो, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यावेळी तुम्ही नक्की ही ट्रिक करू शकता. शॅम्पूमध्ये असे दिवे फोडून घ्या, एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. जेव्हा तुम्हाला ही वापरायची आहे ना पावडर, तेव्हा फक्त यामध्ये थोडासा लिंबू पिळा आणि अशा पद्धतीने घासायला सुरुवात करा. बघा, मी तुम्हाला आतून वाटी दाखवते. आता आपण ह्या वाटीला छान असं घासून घेऊया. अगदी हलक्या हाताने ही वाटी सहज घासली जाते. आता वाटी लहान आहे त्यामुळे मी इथे लिंबाच्या साह्याने ही वाटी घासून घेते. पण तुम्ही लिंबाच्या साह्याने नाही घासलीत तरी चालेल. अशी हातावर डायरेक्ट ही पावडर घेतलीत आणि घासलीत ना तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. अजून तर वाटी आपल्याला धुवायची आहे. तुम्हाला आत्ताच समजत असेल की आपली वाटी किती चकचक करते नुसती. बरं, हां, फक्त ही एक वाटी नाही, अजून एक पुढे जो मी तुम्हाला जी वस्तू दाखवणार आहे ना, ती बघा जास्त खराब झालेली आहे. तीसुद्धा मी पूर्णपणे तुम्हाला इथे घासून दाखवणार आहे. तर पहा, इथे वाटी तर आपली छान अशी चमकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता जरा वेळ वाटी साईडला ठेवूया आणि इथे पहा, मी देवाचा गडवा घेतलेला आहे. आता लक्ष्मीपूजन आलं आहे जवळ. लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला गडवा छान स्वच्छ हवा आहे ना, हा गडवासुद्धा मी इथे घासून घेते. तर पहा, अशाच पद्धतीने आपल्याला गडवासुद्धा घासून घ्यायचा आहे. लिंबाची फोड थोडी लहान आहे त्यामुळे मी इथे आता हातानेच हा गडवा घासून घेणार आहे. तुम्ही हाताऐवजी घासणी घेतलीत आणि घासणीवरती ही पावडर घेऊन घासलत ना तरीसुद्धा चालणार आहे. पितांबरीने जितका लवकर गडवा स्वच्छ होतो ना, त्यापेक्षा जास्त लवकर अशा ह्या पावडरने स्वच्छ होतो. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कराल तेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही की अरे खरंच आपण दिव्यापासून एवढा छान उपयोग करू शकतोय. पहा, अगदी सहज असं घासलं जातं आहे आणि ह्याचे डागसुद्धा अगदी सहज असे निघले जातात. खूप उपयोगी अशी ही ट्रिक आहे. ज्यावेळेस आपण घर साफ करतो किंवा इतर वेळेसही ज्यावेळेस आपण तांब्या पितळाची भांडी घासतो, बहुतेक जणांकडे पिंप असते, जशी माझ्याकडेही आहे. आणि मी सुद्धा ही पिंप बऱ्याचदा अशा प्रकारे घासून घेते. कारण काय होतं, आपल्याला पिंप घासायला पितांबरीसुद्धा जास्त लागते. ₹1 फक्त शॅम्पूची पुडी आणि एक दिव्याची पावडर आरामात पिंप घासून होते. बरं, तुम्हाला दिवे विकत आणायचे नाही आहेत यासाठी. आता दिवाळीमध्ये बहुतेक वेळा दिवे शिल्लक राहतात किंवा असे काळे पडलेले असतात, त्याचा पुढे आपण काहीच उपयोग करत नाही, ते फेकूनच द्यावे लागतात. मग अशा वेळी हे दिवे तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर पहा, इथे मी तुम्हाला दाखवते किती स्वच्छ आणि छान असा गडवासुद्धा निघालेला आहे. आता मी हे सर्व धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे मी दोन्ही भांडी धुवून घेतलेली आहेत.
आता आतमधून मी घासत बसले नाही आहे, कारण माझ्यासमोर स्टँड ठेवलेलं आहे आणि मला एवढं परफेक्ट घासायला जमत नव्हतं. पण नंतरनं मी ही उरलेली पावडर आहे ना त्याने आतूनसुद्धा घासून घेणार आहे. खूप झटपट होतात खरंच ही भांडी घासून. पितांबरीपेक्षाही कमी वेळेमध्ये आणि अगदी चकचक अशी ही भांडी करतात. तर पहा, इथे वरती थोडंसं दिसतंय ना आपल्याला डाग राहिल्यासारखे, तिथे मी लगेचच तुम्हाला ही माती लावून दाखवते. अगदी उपयोगी अशी ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी सहज हे डाग आपले निघतात आहे. आता मी नंतर याला पुन्हा धुवून घेईन. तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. यापूर्वी कधी तुम्ही या पद्धतीची ट्रिक वापरली आहे का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक पाहायच्या असतील आणि छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा. शॅम्पूचा वापर करून रात्रभर पाण्यावरती दिवा कसा चालवायचा तो व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा. हॅपी दिवाळी.